श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल। चला तर मग सुरू करूयात आजचा हा नवीन व्हिडिओ। तर श्री सूक्ताच्या प्रत्येक ओवीला एक मंत्र लावून श्रीयंत्रावरती अथवा कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमाचरण केल्याने लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग सापडतो व ती व्यक्ती प्रत्येक ऋणातून मुक्त होते। तो मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे, तो मंत्र तुम्ही अवश्य पाहावा। तर श्रीयंत्रावर श्री सूक्त 3 वेळा म्हणून, त्यानंतर 3 वेळा पुरुष सूक्त म्हणून मंगळवारी कुंकुमाचरण करायचं आहे। त्यानंतर 16व्या वेळेस वाचन करताना संपूर्ण ते श्री सूक्त म्हणावं आणि फलश्रुती वाचन करताना कुंकू वाहू नये, फक्त हात जोडून बसायचा आहे। नेहमी कुंकू हे करंगळी शेजारील बोटाने किंवा अंगठ्याने देवाला व्हावे। देवालाच नाही तर कोणत्याही सवासनी स्त्रीला कुंकू लावताना नेहमी करंगळी शेजारील ह्या बोटानेच कुंकू लावायचं। त्यानंतर 3 गुरुचरित्र पारायण करायचे आहेत। पारायण कसे करायचे आहेत तर ते संकल्प करून 3 गुरुचरित्र पारायण तुम्ही करायचे आहेत आणि 21 पाठ दुर्गा सप्तशी करायचा आहे। तुम्ही हे 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार करू शकता। ही सेवा आता श्रावणाचं सुरू करा, ह्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल। 100% ही सेवा करून पहा, ह्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल। मनामध्ये कोणताही किंतु परंतु आणायचं नाही, कोणतीही शंका मनामध्ये ठेवायची नाही। ही सेवा करताना अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करा, तुम्हाला याचं फळ नक्की भेटून जाईल। त्यानंतर काय करायचे तर ही सेवा करताना मनात विश्वास हवा, श्रद्धा हवी। ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे, कारण मला स्वतःला या सेवेचा अनुभव आलाय, म्हणून मी तुम्हाला सांगते ही सेवा तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ह्या सेवेचा आलेला अनुभव मला नक्की कमेंट करून अवश्य सांगा। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची कृपा अखंड तुमच्यावर राहो। तुमच्या घरात सदैव सुख, शांती, आनंद, समृद्धी, पैसा नांदो। आणि ही व्हिडिओ बनवताना माझ्याकडून काही जरी चूक झाली असेल तर त्याबद्दल मी माफी मागते। श्री स्वामी समर्थ माऊली, धन्यवाद।